नमस्कार मित्रांनो, तुमचे कोणतेही बँकेत जर लॉकर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। कारण आता बँक लॉकर मालकांसाठी आरबीआयने नियमामध्ये महत्त्वाचे 6 बदल केले आहेत। त्यामुळे बदल कोणते केले आहेत आणि तुम्ही ठेवलेले दागिने किंवा पैसे याबद्दल तुम्हाला आता लगेचच बँकेत जाऊन एक काम करायचं आहे, तरच तुम्ही ठेवलेले मौल्यवान वस्तू आणि दागिने आणि पैसे सुरक्षित राहतील। मग या नियमामध्ये काय बदल केले आहेत आणि तुम्हाला बँकेत जाऊन कोणतं काम करायचं आहे बघा व्हिडिओमध्ये। दागिने सारख्या मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ नयेत यासाठी अनेक जण बँकांच्या लॉकरचा वापर करतात। बँकांच्या लॉकर फोडणे चोरीच्या घटनांमध्ये आता वाढ होत आहे। बँक लॉकर मधून चोरी होण्याची घटना पहिली नाही आहे। लॉकर कापून चोरी नेणे आणि तुमचे सामान गायब होणे तसेच अशा घटना वारंवार आपल्या कानी येत असतात, परंतु अनेक वेळा बँक अशा घटना झाल्याचे नाकारतात, कारण त्यांना बँकेचे लॉकर हे सुरक्षित आहे असेच दाखवायचे असते। मित्रांनो, आरबीआयने हे बँक लॉकरसाठी 6 नियम कोणते लावले आहेत लक्ष देऊन बघा। आणि तुम्ही जर बँक लॉकरमध्ये तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवल्या असतील तर तुम्हाला आताच या डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला एक काम करायचं आहे। कोणतं करायचं आहे ते सांगतो, लक्ष देऊन बघा। लॉकरमध्ये ठेवलेल्या सामानाची जबाबदारी बँकेची नाही असे सांगण्यात येते। लॉकरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हे बँकेला माहीत नसल्याने बँक ही जबाबदारी घेण्यास नाकारते। त्यामुळे ग्राहकाजवळ फक्त कायदेशीर लढाई लढण्याचा पर्याय राहतो। परंतु आता बँक अशा चोरीच्या घटना अशा घडल्यास जबाबदारी झटकू शकत नाही असे या प्रकरणामध्ये अनेक प्रकरणांमध्ये आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरबीआयने हे 6 नवीन नियम जारी केले आहेत। बघा, बँकेमध्ये जर तुमची चोरी झाली, जे तुम्ही लॉकरमध्ये जे काय असेल ते तुमच्या वस्तू ठेवलेत त्यामध्ये जर चोरी झाली तर बँक आता हे नाकारू शकत नाही, तुम्हाला ते भरून द्यावेच लागतात। आता यामध्ये 6 नियम जे काय आता तुम्हाला आरबीआयने सांगितलेत ते लक्ष देऊन बघा काय सांगितलेत। आजच्या काळात जे काय असेल ते फार कमी लोक घरामध्ये रोकड बाळगतात आणि बहुतेक लोक ऑनलाईन पेमेंट करण्याचा पर्याय निवडतात। तर या सर्व सुविधा पूर्ण करण्यात बँकेचा महत्त्वाचा वाटा आहे। ती बँक कोणती असू दे, मग तुमची बँक एसबीआय असेल, बँक ऑफ इंडिया असेल किंवा सुरक्षित बँक तुम्हाला जी कोणती वाटत्या त्यामध्ये तुमच्या लॉकरमध्ये जे काही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवल्या असतील तर ते कोणतीही बँक असू द्या, हे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं। परंतु त्या बँकेवर लागू होणारा नियम आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे याद्वारे ठरवले जातात। असेच नियम आरबीआयने आता बँक लॉकर सिस्टीमशी संबंधित लागू केले आहेत। मग बघा, तुम्हाला हे 6 नियम कोणते लागू केले आहेत ज्यामुळे तुमचे दागिने आता सुरक्षित राहतील याबद्दल तुम्हाला 6 नियम लागू केले आहेत। आणि तुम्ही आता या डिसेंबरच्या एंडिंगला तुम्ही जर बँक लॉकर वापरत असाल तर तुम्हाला एक काम करायचं आहे। कोणतं करायचं ते पण सांगतो बघा। आता यामधील काही नियम आधीपासूनच आहेत, या 6 नियमामधील काही नियम आधीपासूनच आहेत, फक्त यामधील काही नियमामध्ये बदल करण्यात आलेत। बघा आता काय बदल करण्यात आलेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय ग्राहकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन वेळोवेळी नियमामध्ये बदल करते। मग बघा, आता यावर्षी आरबीआयने हे 6 नियम कोणते बदलले आहेत। बँक लॉकरशी संबंधित नियम बदलले असून तुम्ही कोणत्याही बँकेत लॉकर घेतले असेल किंवा घ्यायचे असेल तर तुम्हाला आता तुमची मौल्यवान वस्तू ठेवण्याआधी बघा तुम्हाला काय नियम बदललेत त्या संबंधित नियमाबद्दल सविस्तर समजून घेऊया। आरबीआयने बँक लॉकरच्या बद्दल काही नियमामध्ये बदल आता केले आहेत। आता नव्या नियमानुसार पहिला नियम असा आहे बघा, पहिला नियम काय आहे बघा। जर एखाद्या व्यक्तीने आपले सामान बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले आणि ते खराब झाले तर त्याची नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी आता बँकेची असेल। पहिला ही बँकेची नव्हती, पण आता बदलून बँकेची जबाबदारी असेल असं म्हणलंय। बँक ग्राहकाला लॉकरच्या वार्षिक भाड्यात 100 पट रक्कम देण्यास बांधील असेल। याविषयी बँकेत दरोडा किंवा अन्य कोणत्याही प्रकारची आपत्ती घडल्यास बँक स्वतः ग्राहकाला त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देईल। जर तुम्हालाही घरातील मौल्यवान वस्तू किंवा कागदपत्रे बँकेत सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर घ्यायचे असेल तर सर्वप्रथम ज्या बँकेत शाखा आहे तुमची, ज्या बँकेत तुमचं जे अकाउंट आहे त्या बँकेत तुमचं लॉकर जर उघडायचे असेल तर तुम्हाला काय करायचे बघा। आणि पुढील जे 5 नियम आहेत, तुम्हाला एक नियम सांगितला, पुढील 5 नियम जे बदलले आहेत ते काय तुम्हाला सांगणार आहे बघा, लक्ष देऊन बघा। लक्षात घ्या की तुम्ही कोणत्याही जवळच्या बँक शाखेत जाऊ शकता, तिथे गेल्यावर अर्ज करा आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर तुम्हाला लॉकअपचे वाटप केले जाईल। अर्ज केल्यानंतर
तुमचे नाव बँकेच्या प्रतीक्षा यादीत आले तर तुम्हाला लॉकर दिले जाईल, ज्यासाठी तुमच्याकडून वार्षिक आधारावर काही शुल्क किंवा भाडे आकारले जाईल। बघा, तुम्ही बँकेत ज्यावेळी तुमचं लॉकर घेता तुम्हाला माहितीच असेल, तुम्हाला जे काय असेल ती भाडे तिथं द्यावे लागतात। मग तुम्हाला 6 नियम याबद्दल काय सांगितलेत, ज्यामधील तुम्हाला पहिला नियम सांगितलाय। आता तुम्हाला उरलेले 5 नियम काय ते पण सांगतो। बघा, आता जर तुम्ही बँक लॉकर भाड्याने घेतले असेल किंवा बँक लॉकर वापरण्याची योजना आखत असाल तर तुम्हाला बँक लॉकरच्या या नवीन नियमाबद्दल माहीत असणे आवश्यक आहे। आरबीआयने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या। त्यानुसार ग्राहकांच्या कोणत्याही वस्तूचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी बँकेची असेल। बघा, पूर्णपणे जर नुकसान तुमचं काय झालं तर तुम्हाला ही सर्व बँकेची जबाबदारी असं सांगितले। बघा, आता अजून काही नियमामध्ये बदल झाले ते बघा। यासोबतच ग्राहकांना 31 डिसेंबर बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागणार आहे। बघा, आता तुम्हाला काय काम करावं लागणार आहे ते पण सांगतो की तुम्हाला आता 31 डिसेंबर पर्यंत बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागणार आहे। यासोबतच लॉकरच्या नियमामध्ये झालेल्या बदलाची माहिती ग्राहकांना SMS आणि इतर माध्यमातून द्यावी लागणार आहे। आरबीआयने अलीकडेच बँक लॉकर मालकांसाठी काही आवश्यक मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत। बघा, आता काय मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत बघा। आता त्यानुसार बँकांच्या लॉकर्सबाबतच्या नियमामध्ये बदल जाहीर करण्यात आला आहे। तुम्ही जर स्वतःसाठी बँक लॉकर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही मूलभूत गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आरबीआयने लॉकरशी संबंधित नियमामध्ये नुकतेच काही बदल केले आहेत। बघा, आता काय बदल केले आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बातम्यांनी एक मार्गदर्शक तत्वे निश्चित केले आहेत। या लॉकरमध्ये काय ठेवता येईल किंवा कोणतीही वस्तू चोरी झाल्यास किंवा हरवल्यास बँकेचे दायित्व तुम्हाला यासारखी माहिती दिली जाते। आणि आरबीआय मार्गदर्शक तत्वे काय आहेत बघा। बँक लॉकर कराराचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे लॉकरच्या नियमामध्ये देखील नमूद केले आहे। बघा, आता ज्या खातेधारकांनी 31 डिसेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी लॉकरसाठी करार केले आहेत त्यांना सुधारित करारावर म्हणजे बँक लॉकरच्या सुधारित करारावर स्वाक्षरी करावी लागेल। तुम्हाला आता तिथे जाऊन पटकन तुम्हाला जे काय असेल ते तुम्हाला स्वाक्षरी करायचे आहे। जर तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेत लॉकर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी त्यासंबंधीची माहिती असणे गरजेचे आहे। मग बघा, पुढील जे 5 नियम आहेत ते काय सांगितलेत बघा। काही बँकांमध्ये लॉकर सुविधेसाठी ग्राहकांना त्या बँकेत बचत खाते म्हणजे बँकेत बचत खाते किंवा चालू खाते म्हणजे बँकामधील चालू खाते असेल उघडणे आवश्यक आहे। लॉकर सुविधेचा लाभ घेण्यासाठी ओळखीचा पुरावा, पत्त्याच्या पुराव्यासह पॅन कार्ड किंवा आधार कार्ड तपशील आणि अलीकडील छायाचित्र सादर करावे लागेल। लॉकर करारावर तुम्हाला स्वाक्षरी करावी लागेल तरच तुमचं हे सुरक्षित राहील असं गृहीत धरलं जाईल। बघा, पुढील नियम काय सांगितले जातात। जर तुम्ही लॉकर घेणार असाल तर त्यासाठी बँक एक कागदपत्र देते की जे बँकेची लोकर सेवा अशी काम करेल। ते सांगते की दोन्ही पक्षांना या दस्तऐवजावर स्वाक्षरी करावी लागेल। आता दोन्ही पक्ष म्हणजे कोणते, तुम्ही आणि बँकेचे कर्मचारी जे असतात, जे तुमचे लॉकर्स जे काय असेल ते तुमचा अर्ज भरून घेतात ते सही त्यावर करावी लागेल आणि तुम्ही सही त्यावर करावी लागेल। बघा, आता जेव्हा तुम्ही लॉकर घेण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला दिसेल की बँक लॉकरचा आकार लहान ते मोठा असा असतो आणि ते डिझाईनमध्ये सिंगल टायर्ड किंवा मल्टी टायर्ड असू शकतात। बघा, आता काय काय सांगितले नियम लक्ष देऊन बघा, तुम्हाला नियम सगळं समजावून सांगतोय। लॉकर मिळाल्यानंतर ग्राहकाला त्याचे लॉकर उघडण्याआधी विशिष्ट क्रमांकाची चावी दिली जाते आणि बँकेकडे त्याचे मास्टर की असते। बहुतेक प्रकरणांमध्ये बँका सुरक्षित ठेवीची मागणी करतात, जी मुदत ठेव किंवा एफडी किंवा रोकड रकमेच्या स्वरूपात असू शकते। या व्यतिरिक्त लॉकरचे भाडे शुल्क शाखा स्थानावर आणि भाड्याने देऊ केलेल्या कराराच्या म्हणजे लॉकरच्या आकारावर अवलंबून असते। बघा, काय काय नियम सांगितलेत। आपली मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी लोक अनेकदा बँक लॉकरची मदत घेत असतात कारण ते खूप सुरक्षित आहे। तथापि अधिक सुरक्षेसाठी तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तूचा विमा म्हणजेच बँक लॉकरच्या वस्तूंचा विमा घ्यावा, कारण बहुतेक बँका एक अस्वीकरण प्रदान करतात ज्यामध्ये असे म्हटले आहे की बघा काय म्हटले, लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा नुकसानीसाठी ते जबाबदार राहणार नाहीत, लॉकर जबाबदार राहणार नाही असं यामध्ये म्हटलंय। परंतु आता सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल लागलाय बघा, त्यामध्ये काय म्हणले, तुम्ही ज्या वस्तू ठेवता, ज्या मौल्यवान दागिने ठेवता
त्यावर सर्व जबाबदारी जी काय असेल ती बँकेची राहील असं सर्वोच्च न्यायालयाने म्हणले। त्यामुळे बँकेला सर्व जबाबदारी रहिता आणि तुम्हाला भरून द्यावं लागणार आहे। बघा आता काय सांगितले, याशिवाय लॉकरसाठी बँक लॉकर नॉमिनी कोणाला तरी नामनिर्देशित करा, जेणेकरून खातेधारकांच्या मृत्यूनंतर तो लॉकरमध्ये प्रवेश करू शकेल। नुकसान झाल्यास वापरकर्त्याला कोण भरपाई देईल? बँकेने जारी केलेल्या नवीन नियमानुसार बँकेच्या निष्काळजीपणामुळे वापरकर्त्याचे कोणतेही नुकसान झाल्यास बँकेचे जास्तीत जास्त दायित्व वार्षिक लॉकर भाड्याच्या 100 पट असेल। बघा काय सांगितले, आता तुम्हाला काय सांगितले, वारसा लावायला सांगितलंय। जर तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे दागिने, तुमचे जे काय असेल पैसे कोणीतर त्याला उघडण्यासाठी पात्र ठरू शकेल, तर त्यासाठी तुम्हाला वारसा लावायला सांगितले। म्हणजेच बँकेला ते लॉकर वापरणाऱ्या व्यक्तीला वार्षिक लॉकर फीच्या 100 पट रक्कम भरावी लागेल। परंतु काही प्रकरणामध्ये नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप, तुम्हाला जे काय असेल ते या आपत्ती असेल, या आपत्ती जर तुमच्या ठिकाणी घडल्या, बँकेच्या लॉकरशी संबंधित घडल्या, तर बँकेचे लॉकरचे कोणतेही नुकसान झाल्यास बँक जबाबदार राहणार आहे, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे। त्यामुळे तुमचे जर काही नुकसान झाले, बँकेच्या लॉकरमध्ये तुम्ही जर काय तुमच्या मौल्यवान वस्तू किंवा सोने ठेवले, तर त्यासंबंधी जर तुमचे नुकसान झाले तर बँक जबाबदार राहणार असं यामध्ये म्हणले। मित्रांनो, या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा व अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।